नमस्कार मित्रांनो, संगीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मेथीच्या भाजीची आमटी बनवणार आहे। मेथीच्या भाजीची आमटी खाण्यासाठी खूप चविष्ट व पौष्टिक असते। ही मेथीची भाजीची आमटी आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे। ही आमटी आपण मिरची न टाकता हलकसं मीठ टाकून आपण लहान बाळांसाठी देखील बनवू शकतो। मेथीच्या भाजीची आमटी बनवण्यासाठी आपण मेथीची भाजी निवडून घ्यायची। आता हे असं कवळी कवळी पानं घ्यायची नुसती, हे असं व्यवस्थित सगळे पानं घ्यायची, किडकी पानं घ्यायची नाही। तर हे असं सगळं व्यवस्थित सगळी भाजी निवडून घेऊया। ही भाजी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या। आता ही पाणी नितळण्यासाठी चाळणीमध्ये घालून घेऊया। आता हे आपण चाळणीमध्ये ठेवल्या भाजी पाणी नितळण्यासाठी। हे पाणी नितळल्यानंतर आपण ही भाजी आता बारीक चिरून घेणार आहे। मेथीच्या भाजीची आमटी बनवण्यासाठी लागणारी सामग्री: मेथी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे 1 वाटी, मटकीची डाळ अर्धी वाटी पाण्यामध्ये भिजू घालून घेतलेली आहे, 2 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचं, 1 मोठा चम्मच तेल। गॅस चालू केलाय, आता कढई गरम झाली, आपण तेल ओतून घेऊया। तेल गरम झाले, आता मिरची टाकूया, असं हलवूया। तर गॅस जरा कमी करूया आणि भाजी टाकून घेऊया। या भाजीची हलवून घेऊया। गॅस कमीच ठेवायचा। आता आपण डाळ टाकणार आहे। आता हे आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया। शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेऊया, हे हलवून घेऊया व्यवस्थित सगळं। ही भाजी फक्त मिठाची केली तरी पण छान लागते लहान बाळांना। हे असं जरा भाजू द्यायचं पहिला। तर जरा असं भाजले, आता यामध्ये आपण 1 तांब्या पाणी ओतून घेऊया, सगळं हलवून घ्यायचं। चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया, हलवायचं। पण जरा गॅस आता उकळी येऊपर्यंत मोठा ठेवायचा। हे बघा, आता अशी उकळी आल्या, असं हलवायचं, वरती फेस येतोय म्हणून। हे शिजूपर्यंत, मऊ शिजूपर्यंत शिजवून घ्यायचं। वरती झाकण नाही लावायचं, असं शिजवून घ्यायचं आणि गॅस कमी करून शिजवून घ्यायचं। ही भाजी हातामध्ये असं शिजल्या का बघून घ्यायची। आपली भाजी शिजल्या, अजून थोडा वेळ शिजवून घेऊया। आपली भाजी शिजल्या पण डाळ नाही शिजली अजून, म्हणून जरा अजून शिजवून घ्यायचं भाजी। आपली भाजी बनवून तयार झाली आहे। ही डाळ पण बघा मऊ अशी शिजल्या। आता आपण गॅस बंद करून वाटीमध्ये काढून घेऊया। ही भाजी बनवून तयार झाली आहे, खाण्यासाठी खूप चविष्ट लागते आणि आपण मिठाची भाजी बनवून आपल्या लहान बाळांना देखील आपण चारू शकतो। ही भाजी चविष्ट लागते। ही भाजी आपण चपाती, भाकरी, भात सोबत खाऊ शकतो। ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते आपण खाली कमेंट मध्ये सांगा। ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। संगीता's किचन बघण्यासाठी आपला धन्यवाद।